जय हरी शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या देशामध्ये पंतप्रधान फसल विमा योजना राबवली जाते। आता या पीक विमा योजनेच्या माध्यमातून पाहिजे तशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही। आता त्याच्या वेगवेगळे कारण आहेत, ते आपण बऱ्याच वेळा याही अगोदर सांगितलेले आहेत। पण तुम्ही बघत असताल तर दरवर्षी शेतकरी या पीक विमा योजनेच्या पासून दूर दूर जात आहेत। त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांना नुकसान होऊन सुद्धा पीक विमा मिळत नाही, आणि जर पीक विमा मिळत नसेल तर मग शेतकरी तो पीक विमा भरणार तरी कशाला, असा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर उभा राहतो। आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे काही देशातले शेतकरी या योजनेपासून दूर चाललेत त्यावर काँग्रेसनं सुद्धा यावर काही आरोप केले। त्यांचं म्हणणं आहे पीक विमा योजना की कॉर्पोरेट नफा, महाराष्ट्रातील जवळपास 36.83 लाख शेतकऱ्यांनी योजना सोडल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे। आता हा काँग्रेसनं केला हा भाग वेगळा, मात्र या गोष्टी शेतकऱ्याच्या सुद्धा लक्षात येतात। कारण विरोधी पक्ष असतात हे आरोप करीत असतात, चांगलं असलं तरी आरोप करतात आणि वाईट असलं तरी आरोप करतात। मग जर यांना एवढं कळत आहे काँग्रेसवाल्याला की ही पीक विमा योजना कॉर्पोरेट नफा आहे, तर मग ही पीक विमा योजना चांगली राबवण्यासाठी यांनी तरी कोणता लगे असा शेतकऱ्याच्या बाजूनं पुढाकार घेतला आहे की खरंच शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळाला पाहिजे, ही पीक विमा कशा प्रकारे राबवली पाहिजे। आता तुम्हाला सांगतो, या योजनेमध्ये महाराष्ट्रातील 36,83,000 शेतकऱ्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये लुटीचे मॉडेल बनलेली पंतप्रधान पीक विमा योजना सोडल्याचं निदर्शनास आणून देताना ही पीक विमा योजना आहे की कॉर्पोरेट नफा, अशी टीका आता काँग्रेसने केली। मग यायला ज्यावेळेस ही पीक विमा योजना राबवली जाते, त्याचा शासन निर्णय काढला जातो, त्यावेळेस या पीक विमा योजनेसाठी सरकारला विरोध करता येत नाही का? शेतकऱ्यांचं भलं कशात होतंय हे यांना कळत नाही का? मग आज पीक विमा योजना आता राबवणं चालू आहे, शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि यावेळेस हे आरोप करायलेत। मात्र योग्य वेळी जर यांनी खरंच या गोष्टीची दखल घेतली तर जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे, जसे त्यामध्ये ट्रिगर असायला पाहिजे, त्याप्रमाणे पीक विमा योजना शासनही राबविल। आता यामध्ये विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी धोरणे ठरवली जात असतील तर देशाचा अन्नदाता कसा वाचेल, असा प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केलाय। आणि ते म्हणतायत की गेल्या 2 वर्षामध्ये देशातील 73 लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना नाकारली। त्याचं कारण आहे पूर्ण शेती पाण्याखाली बुडाली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईच्या नावाखाली केवळ 2.5 रुपये जमा होतात। शेतकरी हप्ते भरून थकले आहेत आणि दाव्याच्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे। त्यामुळे त्रस्त होऊन 2 वर्षामध्ये 73 लाख म्हणजे 29.6% शेतकऱ्यांनी ही योजना सोडून दिली। आणि महाराष्ट्रातल्या 36,83,000 तर हरियाणातील 1,72,000 शेतकरी या योजनेतून बाहेर पडले आहेत। पीक विम्याखालील शेतीचे एकूण क्षेत्रफळ 3,14,00,000 हेक्टरवरून 2,18,00,000 हेक्टरवर आलं आहे। आता जी सध्या महाराष्ट्रात सुद्धा पीक विमा योजना राबवली जाते, आता तुम्ही मागच्या काळात बघितलं असेल, काही माझ्यासारख्या यूट्यूबरनं सांगितलं की ही पीक विमा योजना फसवी कशी म्हणायची, शेतकरी तर इतका पीक विमा भरले तितका पीक विमा भरायलेत। मात्र यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, या पीक विमा योजनेची 31 जुलै तारीख होती, त्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली। आणि त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांचे जुन्या पीक विम्याचे कॅल्क्युलेशन होते ते कॅल्क्युलेशन इतके जास्त दाखवले त्या पोर्टलवर आणि त्यानंतर ते एकदमच झिरो झाले। मग त्या शेतकऱ्यांना तेवढा पीक विमा मिळाला का, आला का त्यांच्या खात्यात? म्हणजे तिथं रकमा कॅल्क्युलेशन म्हणजे जास्त दाखवायच्या, म्हणजे शेतकऱ्यांना अपेक्षा लागतात की आपल्याला हा पीक विमा मिळणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पीक विमा भरावा। मात्र या पीक विमा योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची तरतूद नाही, कोणताही आक्षेप घेता येत नाही। नुकसान झालं आपलं, एकदा दोनदा तीनदाही पेरण्या झाल्या तरी नुकसान भरपाई मिळत नाही। नुकसान भरपाई मिळते फक्त शेवटी उंबारठा उत्पादनाचा अहवाल येईल त्यावेळेस। आता उंबारठा उत्पादनात बी जे डोळ्याने दिसतंय त्याचं 50% गृहीत धरायचं आणि जे तांत्रिक बाबी आहेत त्याचं 50%। आता त्या तांत्रिक बाबीला वरून सगळं खाली हिरवं दिसतंय, म्हणजे चांगलं पीक आलेलं आहे, त्यामुळं ते उत्पादनात काही घट दाखवित नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही। जशी आता मागच्या 2025ची परिस्थिती पाहिली आणि त्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टी लक्षात यायल्यात। हे काँग्रेसवाल्यानं जरी आरोप केला असला तरी आता शेतकरी हुशार झालाय आणि काँग्रेसवाले आरोप करीत असले तरी त्याला ह्या गोष्टी जर सुरुवातीलाच सुचल्या असत्या
किंवा आता कर्जमाफी जी राबवण्यात आली आहे यावर तरी कुठं हे बोलायलेत. त्यामुळं या गोष्टी आता शेतकऱ्यांनी हातात घेणं गरजेचं आहे. या गोष्टी शेतकऱ्याला समजणं गरजेचं आहे, कारण शेतकरी आज हुशार झालेला आहे आणि यापुढं शेतकऱ्याला सुद्धा AIच्या माध्यमातून आपली शेती करायची. त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही शेतकऱ्याला समजणं गरजेचं आहे आणि AIच्या माध्यमातून त्या AIचा उपयोग आपल्याला शेतीसाठी कसा करायचा आहे याबाबतची सुद्धा माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. लवकरच आपण एक डिजिटल बोर्ड घेणार आहोत. त्या बोर्डवर आपल्याला सविस्तरपणे ही माहिती किती सुटसुटीतपणे सांगता येईल याचा नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आणि त्याचमुळे या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा बदल होणं गरजेचं आहे, कारण जे शेतकऱ्यांचं आता यावर्षी अल निनोच्या माध्यमातून नुकसान होणार आहे, आता सध्या जे चालू आहे ती परिस्थिती वेगळीच आहे, मात्र यापुढं सुद्धा रब्बीसाठी पुन्हा वेगळी परिस्थिती निर्माण होणार आहे. उष्णता तापमान हे खूप वाढणार आहे असं सांगितलं जाते. त्यावर आपण एक सविस्तर असा व्हिडिओ करणार आहोत की पुढची परिस्थिती काय असू शकते, यावर शास्त्रज्ञांनी काय सांगितलंय त्याबद्दल सुद्धा एक आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे या अल निनोच्या बाबतीत, की पुढच्या गोष्टी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. मात्र पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या गोष्टी आता लक्षात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पहिल्यानं जेवढा पीक विमा भरत होते तेवढ्या प्रमाणात पीक विमा भरायला तयार नाहीत, कारण नुकसान भरपाई मिळत नाही. आता यावर आपलं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.